वांग म्हणजे काय? अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात, त्यालाच ग्रामीण भाषेत वांग असे म्हणतात. हे काळे डाग सूर्याची प्रखर अतिनील किरणे, विविध प्रकारची औषधे, ॲलर्जी अशा अनेक कारणामुळे येऊ शकतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच कामासोबतच आपल्या शरीराची तितकीच काळजी असते. त्यात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेक जण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकाच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो, ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण चिंता अजिबात करू नका. आज मी तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरगुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागेवर लावा. किमान 15 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा कोमट धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत राहा. टिप नंबर 2. बटाटा. 1 कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित जागेवर लावा. ते 10 मिनिटे सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा नक्की करा. टिप नंबर 3. कोरफड. चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाउलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटे सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावरती लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2दा नक्की करा. यामुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. टिप नंबर 3. एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागेवरती म्हणजेच वांग असेल त्या जागेवरती लावा. 20 मिनिटे चेहऱ्यावरती तसेच राहू द्या. नंतर ते सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. टिप नंबर 4. केळ. केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. दूध आणि मध घातल्यानंतर मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित जागेवरती लावा. किमान 30 मिनिटे तसेच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. वांग घालवण्यासाठी हे उपाय नक्की करा व आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार नक्की बनवा. तर उपयुक्त टिप मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. टिप नंबर 5. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घ्यावा. फळापासून बनवलेल्या स्मूदीज प्याव्यात. सफरचंद आणि नासपाती खावी. कोबी, पालक खावा. टिप नंबर 6. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे व्यायाम करू शकता. त्यामध्ये तुम्ही चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, झुंबा डान्स, एरोबिक्स करू शकता. टिप नंबर 7. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हा आहार घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी नेहमी संतुलित आहार घ्यावा. यामध्ये रिफाईंड कार्ब्स आणि साखरेचे पेय टाळावीत. संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि अधिक पालेभाज्यावर अधिक भर द्यावा. टिप नंबर 8. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे करू शकता. दररोज किमान 1 तास तरी व्यायाम नक्की करावा. पुरेशी झोप घ्यावी. हायड्रेट राहावे. कोणतेही झटपट वजन कमी करणारे औषध घेऊ नयेत. लक्षणीय परिणाम मिळविण्यासाठी सातत्य आणि वचनबद्धता महत्त्वाची असते. टिप नंबर 9. उसाच्या रसामध्ये असलेले विटामिन्स आणि अँटीऑक्सिडेंट
त्वचेला निरोगी बनवतात. हे नियमित पेल्याने मुरूम, डाग यासारख्या त्वचेच्या समस्येपासून सुटकारा मिळतो. हे अँटीऑक्सिडेंटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही. टिप नंबर 10. दोरीवरच्या उड्या मारून देखील आपण हाताची चरबी कमी करू शकता. दोरी उड्या मारल्याने आपल्याला घाम येतो आणि वजन देखील कमी होते. हे करताना हात गोलाकार फिरतात, यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. तसेच अतिरिक्त चरबी देखील दररोजच्या सरावाने कमी होऊ लागते. टिप नंबर 11. काही लोकांना त्वचेच्या ॲलर्जीचा सामना करावा लागतो. द्राक्षामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे त्वचेशी संबंधित ॲलर्जी दूर करण्यास अत्यंत उपयुक्त असतात. टिप नंबर 12. उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते. टिप नंबर 13. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्या देखील दूर होतात. टिप नंबर 14. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने फायदा होतो. टिप नंबर 15. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बऱ्याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की शरीर हायड्रेट राहिल्यास तणावापासून दूर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर शिकंजीमध्ये देखील लिंबाचा वापर केला जातो, त्यामुळे ताजेतवाने आपल्याला ठेवण्यास हे प्रभावी आहे. टिप नंबर 13. लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी पिल्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. 2 ते 3 वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो. टिप नंबर 17. लिंबू सरबत प्यायल्यानेही पचनक्रिया चांगली होते. त्यात लिंबू आणि मीठ हे घटक असतात, यामुळे पोटात उष्णता निर्माण अजिबात होत नाही. टिप नंबर 18. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा त्रास किंवा आजार असेल तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर राहावे. हार्टबर्नला ॲसिड रिफ्लक्स असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे ॲसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे असल्यास लिंबासह सर्व पदार्थाचे कमीत कमी सेवन केले पाहिजे. टिप नंबर 19. जरी लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत, परंतु आपल्याला तोंडात अल्सरची समस्या असल्यास लिंबू पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे तोंडातील फोड बरे होण्यापेक्षा ते अधिक गंभीर बनू शकतात. याशिवाय दररोज सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात लिंबू पाणीचे सेवन केल्यास तोंडातील फोड यासारखे आजारही उद्भवू शकतात.